हॅलो अँड वेलकम ॲस्पायरंट्स. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण परत आलोय आपल्या MCR PG CET PYQ घेऊन. ओके, वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन द लॉंग रन. आता तुम्ही म्हणाल 101 कसे, तर मागचे 5 लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स मिळून जातील. ओके, आणि यामध्ये आपण तुम्ही बघितलं असेल आपण चारही ऑप्शन जे आहे ऑप्शनही तुम्हाला देत आहोत आणि क्वेश्चनही, कारण त्यामुळे काय होईल की तुम्हाला इलिमिनेशन मेथड जी आहे तुम्हाला कळेल की इलिमिनेट कसं करायचं, ऑप्शन आपल्याला कसे कन्फ्यूज करतात. ओके, क्वेश्चन बघा, इन द लॉंग रन प्रोडक्शन पिरियड ऑल कॉस्ट्स ऑफ फार्मिंग आर कन्सिडर्ड ॲज, आणि ऑप्शन आहे ए फिक्स्ड कॉस्ट, ऑप्शन बी आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, ऑप्शन सी आहे मार्जिनल कॉस्ट आणि ऑप्शन डी काय आहे व्हेरिएबल कॉस्ट. तर काय म्हणलं आहे की लॉंग रन प्रोडक्शन पिरियड साठी ज्या ऑल कॉस्ट एकत्र येतात त्या कॉस्टला कोणती कॉस्ट म्हणतात. तर बघा, फिक्स्ड कॉस्ट आपला फर्स्ट ऑप्शन काय, फिक्स्ड कॉस्ट. याला आपण सम कॉस्ट सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, सम कॉस्ट सुद्धा म्हणतो. हे कशी कॅश आणि नॉन कॅश मध्ये असते, पण त्याच्या लेवल आउटपुट वरती हे चेंज होत नाही. काय आहे, याचा एक फिक्स्ड मेमोरंडा आहे. ओके, शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. देन आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट बेट अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी म्हणजे हे अल्टरनेट होत असते. ओके, याच्यामध्ये आपल्याला चॉईस जे आहे चॉईस ह्या असतात. ओके, लॉंग रन प्रोडक्शन त्याच्यामध्ये ऑल कॉस्ट फार्मिंग हे अपॉर्च्युनिटी मध्ये येत नाही, कारण याच्यामध्ये काय ते अल्टरेशन. देन आहे मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय की ऍडिशनल कॉस्ट इन्कर्ड व्हेन वन ऑर मोर इनपुट और गुड सर्व्हिस प्रोड्यूस. हे काय आहे, ऍडिशनल आहे. मार्जिनल मध्ये काय येते की ऍड ऑन होतात गोष्टी. ओके, अपॉर्च्युनिटी म्हणजे काय की आपल्याला अल्टरनेटिव्ह, ओके, अल्टरनेटिव्ह कॉस्ट सुद्धा पण अल्टरनेटिव्ह. फिक्स्ड मध्ये काय ते संख्ये काय फिक्स्ड आहे. ओके, ज्याच्यामध्ये ऑल कॉस्ट येतात ते आहे व्हेरिएबल कॉस्ट. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन डी. म्हणजे काय, इन द लॉंग रन ऑल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, ज्याच्यामध्ये लँड, लेबर, मशीन, कॅपिटल्स जे आहे हे चेंज होत राहतात, पण त्या ऑल कॉस्ट फार्मिंगच्या ज्या ऑल कॉस्ट आहेत त्या कशामध्ये येतात, व्हेरिएबल कॉस्ट मध्ये येतात, कारण की त्या कुठंच फिक्स नसतात, लॉंग रन असतात. ओके, आणि ऑल फार्मिंग कॉस्ट काय असतात, नेहमीच काय असतात, व्हेरिएबल असतात, कारण की त्यांची कॉस्ट काय होते, चेंज होते. जसं की लँड लेबर तुम्ही बघितलं असेल, मशिनरीच्या कॉस्ट काय होतात, लगेचच्या लगेच चेंज होत जातात. ओके, फिक्स कॉस्टचं तसं नसतं. हे काय होते, इट डझंट चेंज. हे चेंज होते का, नाही. अपॉर्च्युनिटी मध्ये बघितलं की आपल्याला अल्टरनेट ऑप्शन असतं. मार्जिनल मध्ये काय होतात, गोष्टी ऍड ऑन होत जातात. व्हेरिएबल मध्ये काय होतं की त्या ज्या लॉंग रन प्रोडक्शन साठी जर आपण विचार केला किंवा फार्मिंगचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कॉस्ट काय होत जातात, व्हॅरी होत जातात. ओके, अकॉर्डिंग टू द कंडिशन. ओके, म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आपलं व्हेरिएबल कॉस्ट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, फार्म सायन्स सेंटर इज पॉप्युलरली नोन ॲज, आणि ऑप्शन आहे ICAR, नाबार्ड, KVK, इफ्को. आता फार्म सायन्स सेंटर म्हणजे काय की हे सायन्स सेंटरही आहे, सायन्स सेंटरही आहे, पण हे आपल्याला आपलं जे फार्म आहे, आपलं जे शेत आहे त्याच्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन, म्हणजे जे कृषी विस्तारचं काम जे आहे ते कोण करत असतं, तर ते काय कोण करते, KVK. ICAR अशी फाउंडेशन आहे जिथं काय चालतो, पूर्ण रिसर्च चालतो. ओके, आणि हा रिसर्च आणि डेव्हलपमेंट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम कोण करत असते, KVK करत असते. फार्म सायन्स सेंटर म्हणून आपण त्याला म्हणतो, हे सायन्स सेंटर आहे, पण फार्म पर्यंत हा रिसर्च आणि डेव्हलपमेंट, ICARचा रिसर्च आणि डेव्हलपमेंट आणण्याचं काम कोण करत असते, KVK करत असते. ओके, KVK वरती आणखी काय क्वेश्चन येतो की KVK जे आहे पूर्ण KVKचं क्रेडिट कोणाला जातं, KVK क्रेडिट गोज टू चंद्रिका प्रसाद. तुम्ही रीड केलं असेल, काय आहे, चंद्रिका प्रसाद. ओके, त्यानंतर आहे की सगळ्यात आधी जे KVK आहे, फर्स्ट KVK कुठं आलं होतं, तर फर्स्ट KVK जे फॉर्म झालं होतं किंवा इस्टॅब्लिश झालं होतं ते कुठं झालं होतं, पॉंडिचेरीला. कुठं झालं होतं, पॉंडिचेरीला. कधी झालं होतं, 1974 मध्ये. ओके, आतापर्यंत सध्याच्या स्थितीमध्ये इंडियामध्ये सगळ्यात जास्त KVK किती आहेत, तर मला असं वाटतं 730 प्लस. एकदा तुम्ही आकडा बघून घ्या.
ओके. त्यानंतर आणखी एक येतो की सगळ्यात जास्त कुठं आहेत, तर सगळ्यात जास्त आहेत यूपीला. ओके. यूपी बिहारचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त केव्हीके आपल्याला पाहायला मिळतात. वाईल नाबार्ड आपल्याला सर्वांना माहिती आहे की अपेक्स ऑर्गनायझेशन आहे जे काय करते की जे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, जे शेतकरी आहेत त्यांना लोन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते, नाबार्ड करते. आणि इफको ही काय आहे, फर्टिलायझरची एक मोठी इन्स्टिट्यूट आहे. ओके. इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी केव्हीके. ओके. तर केव्हीके जे आहे, तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा की केव्हीके जे आहे, केव्हीकेचा कॉन्सेप्ट कुणी दिला. ओके. आपण चंद्रिका प्रसाद वगैरे हे 2-3 ऑब्जेक्टिव्ह बघितले, कारण की पॉंडिचेरीवरती ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे, चंद्रिका प्रसाद वरती ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे, केव्हीके किती आहेत प्रेझेंट यावरतीही ऑब्जेक्टिव्ह आला आहे, जर तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघितले असतील तर. ओके. इथं केव्हीकेचा कॉन्सेप्ट कुणी आणला, ओके, किंवा त्याचे फाउंडर कोण आहे, तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन काय आहे, द फॉर्म्युला फॉर इरिगेशन रिक्वायरमेंट इज, आणि ऑप्शन आहे इरिगेशन रिक्वायरमेंट इक्वल टू WR प्लस ER प्लस S, बी आहे IR WR मायनस ER प्लस S आणि ER मायनस WR, आणि ऑप्शन डी मध्ये काय आहे, WR प्लस ER मायनस S. तर बघा, इरिगेशन रिक्वायरमेंट, IR इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणजे काय, इट इज कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल, म्हणजे इफेक्टिव्ह रेनफॉल किती झालेला आहे, त्यानंतर अँड सॉइल मॉइश्चर स्टोरेज. आता सॉइल मध्ये आधीच मॉइश्चर किती आहे, जर आपल्याला इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणजे काय की समजा आता आपलं व्हीट आहे, ओके, सपोज करा, कारण की व्हीटलाच पाणी जास्त लागते खरीप सीझन मध्ये. जनरली खरीप सीझन मध्ये पाणी द्यायचं काम पडत नाही. ओके. कारण खरीप सीझन मध्ये आपला काय असतो, रेनी सीझन असतो. व्हीट काय आहे, रब्बी सीझन. आणि सगळ्यात जास्त म्हणजे 10 ते 11, तुम्ही जर शेतकऱ्यांजवळून जर ऐकलं असेल तर 10 ते 11 वेळा इरिगेशन जे आहे यांना व्हीटला द्यावं लागतं. जॉईंटिंग स्टेज आहे, CRI स्टेज आहे, जॉईंटिंग स्टेज आहे, बुटिंग स्टेज आहे, ओके, फ्लॉवरिंग स्टेज आहे, रायपनिंग स्टेज आहे, असे 10 ते 11, म्हणजे फ्रॉम इमर्जन्स टू अप टू मॅच्युरिटी 10 ते 11 वेळा याला काय इरिगेशन द्यावं लागतं. मग त्यावेळेस आपल्याला गरजेचं काय असतं की आपण काय आहोत, टेक्निकल पर्सन आहोत, बरोबर आहे. मग इरिगेशन रिक्वायरमेंट आपण मेजर कसं करायचं, इरिगेशन रिक्वायरमेंट मेजर करायचं कसं की कंट्रीब्युशन ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल, की रब्बी मध्ये काही पाऊस झालाय का, किंवा जो खरीप मध्ये झालाय तो खूप जास्त झालाय, की परतीचा पाऊस जो आहे, जो आपल्या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जास्त होते, कदाचित एखाद्या वेळेस तो महाराष्ट्रात जास्त येऊ शकतो, एल निनो ला निनाचा इफेक्ट जो आहे त्याच्यामुळे तो एखाद्या वेळेस जास्त झाला. तर इफेक्टिव्ह रेनफॉलचा इफेक्ट किती आहे, ओके, इफेक्टिव्ह रेनफॉलचा इफेक्ट किती आहे, आणि सॉइल मॉइश्चर स्टोरेज, की आधीचं जे सॉइल मॉइश्चर आहे ते किती आहे, ह्याला सबट्रॅक्ट करून जे काही आपल्याला वॉटर रिक्वायरमेंट असते ते काय आहे, इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणजे काय की वॉटर इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणजे काय, वॉटर रिक्वायरमेंट. पण मला माहिती आहे की जे इफेक्टिव्ह रेनफॉल आहे हा 1% झाला आहे, जे मॉइश्चर आपण मेजर केलं ते काहीतरी 1.05 दाखवत आहे, किती आहे, 1.05 दाखवत आहे, म्हणजे किती आहे, 2.05 आहे. आणि आपल्याला गरज किती आहे, टोटल वॉटर रिक्वायर आता आपल्या प्लांटला किती आहे, तर 3.05 आहे. मी मायनस केलं, आपल्याला काय मिळून जाईल, आपल्याला मिळून जाईल की पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे, 1% एवढी आहे. ओके. त्यानुसार मी काय करेल, माझं जे व्हीट क्रॉप आहे त्याला इरिगेट करेल. ओके. मला असं वाटतं तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. सेम आपल्याला हे जो फॉर्म्युला आहे कुठं दिसत आहे, WR मायनस ER प्लस S हे आपल्याला दिसत आहे ऑप्शन सेकंड मध्ये. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे काय होते, ऑप्शन बी. ओके. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा, ग्रुप डिस्कशन्स आर जनरली ऑर्गनाइज. ग्रुप डिस्कशन हे कशासाठी ऑर्गनाइज केलं जातं आपलं एक्सटेन्शन मध्ये, तर बघा ऑप्शन्स दिले आहे, एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशन, ह्यासाठी तर आपल्या मीटिंग्स वगैरे ग्रुप डिस्कशन होत असतं, पण आपल्याला एक्सटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू बघायचं आहे. दुसरं आहे अनालायझिंग, इंटरप्रेटिंग, टीम वर्क अँड इन्फ्लुएन्सिंग. एक्झॅक्टली जे ग्रुप डिस्कशन होते, जे ऑर्गनाइज केलं जातं ते कशासाठी असतं, अनालायझेशन साठी, इंटरप्रेटिंग साठी, टीम वर्क असतं, किंवा इन्फ्लुएन्सिंग साठी. आणि ऑप्शन सी काय, इंडिव्हिज्युअल डिसिजन मेकिंग. इंडिव्हिज्युअल डिसिजन मेकिंग हे काय, इंडिव्हिज्युअल मध्ये येतं, ते आपण ग्रुप डिस्कशन थोडी करतो. आणि रेकॉर्ड मेंटेनन्स साठी काय असतात, मीटिंग्स असते, काय असते, मीटिंग्स असते, नॉट अ ग्रुप डिस्कशन. ओके.
करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॅल्यू एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी इज कॉल्ड ॲज, आणि ऑप्शन आहे युटिलिटी, बी वेल्थ, सी प्राइस आणि ऑप्शन डी आहे डिमांड. तर व्हॅल्यू जेव्हा एक्सप्रेस होते इन टर्म्स ऑफ मनी, व्हॅल्यू म्हणजे काय की कमोडिटी जी आहे, एखादी कमोडिटी म्हणजे एखादी वस्तू जी आहे त्याची जी व्हॅल्यू, ओके, व्हॅल्यू जी आपण मनी मध्ये मेजर करतो त्याला आपण काय म्हणतो प्राइस म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो प्राइस म्हणतो. while युटिलिटी म्हणजे काय की एनी कमोडिटी विच सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट. काय आहे एनी कमोडिटी विच सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट, विच सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट म्हणजे काय होते तर युटिलिटी. आणि वेल्थ म्हणजे काय, वेल्थ म्हणजे ज्या अशा गोष्टी ज्याला काय आहे व्हॅल्यू आहे, ओके, अशा कमोडिटी ज्याला काय आहे व्हॅल्यू आहे, तुम्ही जर ते बाजारात नेलं तर त्याची तुम्हाला अच्छी खासी किंमत येते, ते म्हणजे काय असते आपली वेल्थ असते. ओके, त्यानंतर आहे विच मशीन इज यूज फॉर बोथ हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग ऑपरेशन. ऑप्शन ए आहे कल्टिवेटर, ऑप्शन बी आहे सीड ड्रिल, ऑप्शन सी आहे कंबाईन हार्वेस्टर आणि ऑप्शन डी आहे रोटावेटर. रोटावेटर आपल्याला माहितीये की रोटावेटर आपण कशासाठी यूज करतो, जे सेकंडरी टिलेज ऑपरेशन आहेत, ओके, सेकंडरी टिलेज ऑपरेशन आहे त्यासाठी करत असतो. सीड ड्रिल हे आपण जनरली आपलं काय म्हणतो त्याला, सीड ड्रिल आपण सोईंग साठी करत असतो. आणि कल्टिवेटर जनरली हे प्रायमरी टू सेकंडरी ऑपरेशन, जे टिलेज ऑपरेशन असतात जसं की हॅरोविंग नंतर आपण कल्टिवेटर यूज करतो त्यासाठी यूज करत असतात. कंबाईन हार्वेस्टर हे काय आहे, बोथ हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग इक्विपमेंट आहे. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टिल्ट अँगल इज द अँगल बिटवीन. आता बघा आपण टिल्ट अँगल डिस्क अँगलचे जे पॉइंट आहे ते लक्षात ठेवतो, किती डिग्री सेल्सिअस पासून किती डिग्री पर्यंत टिल्ट अँगल असतो आणि डिस्क अँगल किती पर्यंत असतो. पण आपल्याला इथं डेफिनेशन विचारले आहे की डेफिनेशन म्हणजे काय, कॉन्सेप्ट विचारलेला आहे की टिल्ट अँगल इज द अँगल बिटवीन अन इन्क्लाइन सरफेस अँड द, म्हणजे काय, हा आपला इन्क्लाइन सरफेस आहे आणि दुसरा जो आहे तो फॉर्म होते तो कोणता असते, व्हर्टिकल लाईन आहे का हॉरिझॉन्टल लाईन आहे का कर्व सरफेस आहे का ग्राउंड लेवल आहे. तर बघा जो डिस्क फ्लो आहे, ओके, डिस्क फ्लो दोन अँगल फॉर्म करते, एक फॉर्म करते टिल्ट अँगल आणि दुसरा करते डिस्क अँगल. टिल्ट अँगल जनरली मेजर होतो 15 ते 25 पर्यंत, किती 15 ते 25, ओके. टिल्ट अँगल हा इन बिटवीन असतो किती 15 ते 25 पर्यंत, ओके. आणि तुम्ही इथं बघत असाल ग्राउंड लाईन किंवा हे जी इन्क्लाइंड लाईन आहे याच्यासोबत हा काय असतो व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो. काय करतो व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो इन्क्लाइंड सरफेस सोबत, जो आपला सरफेस आहे त्याच्यासोबत काय करतो व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो. आणि डिस्क अँगल जो आहे, ओके, डिस्क अँगल तुम्ही बघत असाल काय असतो, एक कर्व सरफेस असतो, ओके, काय असतो एक कर्व सरफेस असतो. डिस्क अँगल इन्फ्लुएन्स काय करतो विड्थ इन्फ्लुएन्स करतो, ओके, काय करतो विड्थ इन्फ्लुएन्स करतो. आणि टिल्ट अँगल काय आहे पेनिट्रेशन ऑफ फ्लो, म्हणून तो काय करतो एक व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो, तो काय करतो एक व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, 15 डिग्री ते 25 डिग्री हा काय असतो टिल्ट अँगल असतो आणि हा कोणती लाईन फॉर्म करतो व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो. हे बघा हा काय आहे टिल्ट लाईन, हा काय करतो आपली जे इन्क्लाइन सरफेस आहे याच्यासोबत व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो. कोणती लाईन फॉर्म करतो व्हर्टिकल लाईन फॉर्म करतो. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए. आणि डिस्क अँगलची रेंज किती आहे 42 ते 45. बघ किती आहे डिस्क अँगलची रेंज किती आहे 42 ते 45, किती असते 42 ते 45. आणि टिल्ट अँगलची किती असते 15 पासून ते 25 पर्यंत, ओके. करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे रो टू रो अँड प्लांट टू प्लांट इज प्रॉपरली मेंटेन बाय, आणि ऑप्शन आहे ब्रॉडकास्टिंग, डिबलिंग, ड्रिलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग, ओके. तर ब्रॉडकास्टिंग आपल्याला सर्वांना माहिती आहे की काय आहे की आपली जी ही फील्ड आहे, ओके, या फील्ड मध्ये आपण कन्सिडर करूया ही फील्ड आहे, याच्यामध्ये आपण सीड नुसतं थ्रो करत आहोत, ओके, सीड कुठेही थ्रो करत आहोत त्याला काय म्हणतो आपण ब्रॉडकास्टिंग. तर यामध्ये रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स मॅनेज होते का मुळीच नाही. त्यानंतर डिबलिंग हे जनरली तुम्ही बघत असाल जी आपली फील्ड असते त्या फील्ड मध्ये एकदम प्रॉपर म्हणजे की आता याच्यामध्ये काय असते की आधी जे आहे
आपण काय करतो, रो ह्या मारलेल्या असतात आणि त्या रो नुसार प्लांट टू प्लांट जे आहे की बाबा याच्यामध्ये डिस्टन्स 2/2चं किंवा 4/2चं, याच्यामध्ये काय होतं की रो टू रो आणि प्लांट टू प्लांट या रो मध्ये डिस्टन्स की आपण सांगतो की स्पेसिंग किती आहे 30/10ची, म्हणजे काय की रो मधलं अंतर किती आहे 30 आहे आणि 10 कशातलं अंतर आहे प्लांट मधलं अंतर आहे. हे केव्हा पॉसिबल होते, जेव्हा आपण डिबलिंग करत असू. ओके, जेव्हा तुम्ही बघत असाल जनरली हे वर्क वुमन्स करत असतात. ओके, तुम्ही जर बायका वगैरे बघितलं तर शेतात काय करतात, आपण त्याला लागवड करणं असं म्हणतो. तर तेव्हा काय होते, रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स काय होते प्रॉपरली मेंटेन होते. ड्रिलिंग विथ दी हेल्प ऑफ मोगा, आपण जेव्हा फील्ड शो करतो पण त्याच्यामध्ये काय होते की रो टू रो जे डिस्टन्स आहे ते मेंटेन होते. कारण की काय होते, जेव्हा आपण त्याला सरे पाडतो म्हणजे एक रो जे आहे याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे रो टू रो डिस्टन्स जे आहे हे मेंटेन होते, पण प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन होत नाही. कारण की समोरच्याचा हात कसा चालतो, ओके, ते आपलं जे सीड असते तो कशा पद्धतीने ते मोग्यातून बाहेर टाकतो त्याच्यावरती डिपेंड असते. तर याच्यामध्ये काय होते, फक्त रो टू रो जो आहे, रो टू रो हेच डिस्टन्स जे आहे प्रॉपरली मेंटेन होते, प्लांट टू प्लांट होत नाही, प्लांट टू प्लांट होत नाही. ओके, आणि ट्रान्सप्लांटिंग मध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटिंग आपण याच्यामध्ये रो टू रो आणि प्लांट टू प्लांट म्हणू शकतो, पण टोटली नाही. करेक्ट आन्सर काय येते, मोर करेक्ट आन्सर काय येते, ऑप्शन बी, डिबलिंग. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच stage of the product life cycle considered as the most expensive. ऑप्शन आहे ग्रोथ स्टेज, बी आहे मॅच्युरिटी स्टेज, ऑप्शन सी आहे डिक्लाइन स्टेज आणि इंट्रोडक्शन स्टेज. बघा, प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे काय की एखादा प्रॉडक्ट जर तुम्ही मार्केटिंग, जर समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट लॉन्च करत आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्टेज आपल्याला विचारलेली आहे, तर ती कोणती असते, ती असते इंट्रोडक्शन स्टेज. कशी, तर लक्षात ठेवा. बघा, आता समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट आहे, तुम्ही काय केलं, सीड कंपनी जी आहे आपली तुम्ही इस्टॅब्लिश केली. सीड कंपनी इस्टॅब्लिश केल्यानंतर इंट्रोडक्शन स्टेज मी का म्हणते एक्सपेन्सिव्ह ठरते, कारण तुम्हाला काय करायचं असते, मार्केटिंग पण करायची असते. तुम्हाला इनिशियल सगळे काय इक्विपमेंट सुद्धा आणावं लागतात. त्याच्यानंतर लोक तुमच्या इथं काम करणारे त्यांचे म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला लोक सुद्धा हायर करावं लागतात, त्यांचे वेजेस सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागतात. ह्या इंट्रोडक्शन स्टेज मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह. आणि जसं तुम्ही एकदा का त्याच्यावर जम बसवला म्हणजे ग्रोथ स्टेज असेल तर तेव्हा तुम्हाला एवढा पैसा लागत नाही. कारण काय आहे, मार्केटिंग, त्याची ऍडव्हर्टायझिंग सुद्धा तुम्हाला करावं लागते. ओके, ऍडव्हर्टायझिंग सगळ्यात मेन महत्वाचा फॅक्टर झालाय आजकाल, तर की ऍडव्हर्टायझिंग नाही केली तर तुम्हाला कोणी ओळखत सुद्धा नाही. ओके, कारण काय, आपण काय ऍडव्हर्टाईज वर खूप धावतो, बरोबर आहे. तर ऍडव्हर्टाईज साठी, त्याच्यानंतर मार्केटिंगसाठी, त्याच्यानंतर वेजेस साठी, जे इक्विपमेंट आहे त्याच्यासाठी खर्च होतो इंट्रोडक्शन स्टेज मध्ये. एकदा इक्विपमेंट आणले की ग्रोथ स्टेज मध्ये असो, मॅच्युरिटी मध्ये असो का डिक्लाइन मध्ये असो, इक्विपमेंट आपल्याला चेंज करण्याची गरज असते का नाही, हा ठीक आहे, त्याच्यामध्ये बिघाड येऊ शकतो किंवा आपल्याला दुरुस्त करावं लागू शकतात. तर जेवढा ऍज मच की तुम्हाला 20 लाखची जर समजा तुम्ही एखादी मशीन आणली तर तुम्हाला त्याला रिपेअर करायला जास्तीत जास्त 1 लाख रुपये लागू शकतात, पण तेवढे लागतात का, नाही. आणि एकदा तुम्ही ऍडव्हर्टाईज केली, तुमचं प्रोडक्ट जर समजा शेतकऱ्यांना आवडलं, तुमचं जे सीड आहे त्याची जर्मिनेशन पर्सेंटेज खूप चांगला आहे, इल्ड खूप चांगलं देते, तर तुम्हाला पुढच्या वर्षी एवढी ऍडव्हर्टाईज करायची गरज आहे का, शेतकरी तुमच्या जवळ आपोआप येतो. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आहे, इंट्रोडक्शन स्टेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग लाईज बिटवीन -1 टू +1. ऑप्शन आहे कोइफिशियंट ऑफ रिग्रेशन इक्वेशन, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन वरती आपण क्वेश्चन आधीच बघितला आहे. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशन वर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. स्टॅटचे मला असं वाटतं मागच्या वेळेस 6 क्वेश्चन आले होते. ओके, कारण हाच आपण 4था की 5वा बघत आहोत. करेक्ट आन्सर इथं सी येते, कारण कोरिलेशन कोएफिशियंट हे काय आहे, -1 टू +1 व्हॅरी करते. जर तुम्ही निगेटिव्ह मध्ये जात असाल, ओके, जर समजा तुम्ही आता सपोज हा प्लॉट आहे तुमचा, ओके, ह्यामध्ये जर तुम्ही
जर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता काय केलं की तुमच्या प्लॉटमध्ये ओकरा आहे तो ग्रो केला, ओकरा ग्रो केल्याच्या नंतर तुम्हाला याचं जर तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे की आपण जेवढा फर्टिलायझर अप्लिकेशन केलं, फर्टिलायझर अप्लिकेशन केलं तेवढं आपल्याला इल्ड मिळालं का, फर्टिलायझर जेवढं आपण अप्लाय केलं किंवा जेवढे आपण इनपुट दिले तेवढे आपल्याला आउटपुट मिळाले का. ओके, आउटपुट मिळाले का. जर आउटपुट मिळाले त्याच्यापेक्षा जास्त मिळाले म्हणजे तुम्ही काय झाले पॉझिटिव्ह, आणि आउटपुट एकदम कमी मिळालं म्हणजे तुम्ही काय झाले निगेटिव्ह. तर हे व्हॅरी करते. जर समजा -1 आला म्हणजे तुम्ही निगेटिव्ह मध्ये आहे आणि तुम्ही +1 मध्ये आहात म्हणजे तुम्ही काय आहात पॉझिटिव्ह आहात. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन येते बघा, रेनफेड फार्मिंग इज जनरली प्रॅक्टिस इन द एरिया रिसिव्हिंग ॲन्युअल रेनफॉल ऑफ, ऑप्शन आहे <750 mm, त्याला आपण काय म्हणतो ड्राय फार्मिंग म्हणतो. त्यानंतर 750 to 1150 mm याला आपण काय म्हणतो, याला आपण ड्राय लँड फार्मिंग म्हणतो. काय म्हणतो आपण ड्राय लँड फार्मिंग, जी आपल्या एरियामध्ये केली जाते. जर आहे मोर दॅन 1150 mm त्याला आपण काय म्हणतो रेनफेड फार्मिंग असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण रेनफेड फार्मिंग असं म्हणतो. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. बघा हा क्वेश्चन कृषी सेवक मध्ये सुद्धा विचारलेला आहे. ओके, then next question बघा, which method is commonly used for dry and coastal area to prevent soil erosion. ऑप्शन आहे शेल्टर बेल्ट, ऑप्शन बी आहे कंटूर बंटिंग, ऑप्शन सी आहे मल्चिंग आणि ऑप्शन डी आहे टेरेसिंग. बघा मल्चिंग जी आहे, मल्चिंग आपण कुठं कोस्टल एरियाज म्हटलं आहे. ओके, मल्चिंग एरिया जो आहे आपला एकदम स्ट्रेट सरफेस जो आहे तिथे आपण मल्चिंग पॉसिबल आहे. ओके, देन आहे कंटूर बंडिंग. कंटूर बंडिंग जनरली खूप जास्त स्लोप असला, आपल्याला माहितीये की 16 to 33% स्लोप ज्या शेताला येतो किंवा ज्या फील्ड वरती येतो तिथे आपण काय करतो कंटूर बंडिंग करत असतो. ओके, वाईल जे आहे ड्राय आणि कोस्टल एरिया जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की शेल्टर बेल्ट्स यूज करतो. काय करतो शेल्टर बेल्ट्स यूज करतो. आता शेल्टर बेल्ट्स काय कॉन्सेप्ट आहे हे मी आपलं जे फॉरेस्ट्रीचं लेक्चर आहे, फॉरेस्ट्रीच्या लेक्चर मध्ये फार छान एक्सप्लेन केलं आहे की शेल्टर बेल्ट लावतात तसं त्याच्यामध्ये कोणते कोणते प्लांट यूज होतात, ते सॉइल इरोजन कसं प्रिव्हेंट करते, काय करते, डिटेल मी शेल्टर बेल्ट मध्ये सांगितलेलं आहे. करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द लाईन ऍट द सेंटर कव्हरिंग अ लार्ज एरिया इन अ सर्वेइंग इज कॉल्ड ॲज. ऑप्शन आहे बाउंड्री लाईन, कंट्रोल लाईन, बेस लाईन आणि ट्रान्सवर्स लाईन. तर बघा याला काय म्हणतात बेसलाईन म्हणतात. बेसलाईन म्हणजे काय की जे मेन आणि लॉंगेस्ट सर्वे लाईन आहे. आपल्याला विचारलं सुद्धा काय आहे की सेंटर कव्हरिंग लार्ज एरिया, हे काय लॉंगेस्ट सर्वेस लाईन आहे जे की ड्रॉन केलं जाते अप्रॉक्सिमेटली थ्रू द सेंटर ऑफ एरिया टू बी सर्वेड. ज्या सेंटर ऑफ एरिया पासून तर जोपर्यंत आपल्याला सर्वे घ्यायचा आहे तोपर्यंत ती लाईन काय केलं जाते ड्रॉ केलं जाते, त्याला काय म्हणतो आपण बेस लाईन. ओके, आणि हा काय आहे याला आपण रेफरन्स लाईन सुद्धा म्हणतो. कशासाठी मेजरमेंट कंडक्ट करण्यासाठी किंवा सर्वे लाईन लोकेट करण्यासाठी. करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन सी बेस लाईन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हेन कल्टिवेशन इज डन अक्रॉस द स्लोप रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ रिजेशन फरो इज मेड, द मेथड इज कॉल्ड. ऑप्शन आहे स्ट्रीप क्रॉपिंग, कंटूर कल्टिवेशन, मल्चिंग आणि टेरेसिंग. लास्ट बट वन जो आपला होता 112 नंबरचा क्वेश्चन, त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा स्लोप आला तेव्हा आपण काय करू कंटूर कल्टिवेशन. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन येतं, व्हॉट इज दी स्ट्रोक बोर रेशो इन स्क्वेअर इंजिन. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी महत्वाचं पाहिजे ते लक्षात पाहिजे ते म्हणजे स्ट्रोक आणि बोर म्हणजे काय. तर स्ट्रोक म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पिस्टन इनसाइड द सिलेंडर. म्हणजे हा सिलेंडर आहे. ओके, आपण कन्सिडर करू हा सिलेंडर आहे, तर पिस्टन किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याला काय म्हणतात स्ट्रोक. आणि बोर म्हणजे काय सिलेंडरची डायमीटर. आता हा जो सिलेंडर आहे याची इंटरनल डायमीटर किती आहे आणि स्ट्रोक म्हणजे याने पिस्टन पर्टिक्युलर पिस्टनने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं सिलेंडर, या पर्टिक्युलर सिलेंडर, आता हा सिलेंडर आहे याची डायमीटर आहे समजा 14. ओके, याची डायमीटर किती आहे 14 आणि यामध्ये पिस्टनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणजे काय स्ट्रोक. तर हा स्ट्रोक बोर रेशो स्क्वेअर इंजिन मध्ये किती असतो हे विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 2:1, ऑप्शन बी 1:2, ऑप्शन सी 1:1 आणि ऑप्शन डी आहे 3:2. तर बघा जे स्क्वेअर इंजिन आहे त्याच्यामध्ये स्ट्रोक आणि बोर रेशो काय असतो सेम असतो, म्हणून करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी 1:1. Then next question आहे बघा, द कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन
इज इंटरनॅशनल बॉडी रिलेटेड टू ऑप्शन आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन, ऑप्शन बी आहे फूड स्टँडर्ड, सॉइल टेस्टिंग, ऑप्शन डी आहे रेग्युलेशन रिलेटेड टू हॅबिट ऑफ ह्युमन. तर बघा कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन जी आहे ही एक इंटरनॅशनल फूड स्टँडर्ड बॉडी आहे जी कुणी एस्टॅब्लिश केली आहे FAO ने. FAO काय आहे फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. FAO वरती आय थिंक क्वेश्चन आला आहे. FAO ची हे विचारलेलं होतं काय म्हणतात त्याला लॉंग फॉर्म विचारलेला होता एकदा MCR मध्ये. ओके FAO आणि जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे यांनी काय इंटरनॅशनल फूड स्टँडर्ड साठी एक बॉडी इस्टॅब्लिश केली जिचं नाव काय आहे कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन. ते काय करते कन्झ्युमर हेल्थ आणि फेअर प्रॅक्टिस फूड ट्रेड म्हणजे काय की रेसिड्यू फ्री हे कशावरती वॉच ठेवते जनरली आपलं जे इन्सेक्टिसाइडचं प्रमाण आहे ओके MRL व्हॅल्यू ADI व्हॅल्यू जे आहे ADI व्हॅल्यू ठरवते MRL व्हॅल्यू ठरवते. ADI व्हॅल्यू म्हणजे काय की तेवढे इन्सेक्ट आपल्या जर शरीरात गेले तर ते हानिकारक नाही पण MRL म्हणजे काय की याच्या वरती जायला नको. काय ते पेस्टिसाइड रेसिड्यू वरती याचा चांगला वॉच असतो. कोण आहे कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन. लक्षात ठेवा कारण की याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारू शकतात. इथे करेक्ट आन्सर काय इट रिलेटेड टू फूड स्टँडर्ड्स. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. The next question is when flagella are distributed all over the bacterial body the arrangement is called as ऑप्शन आहे मोनोट्रिचस, लोकोट्रिचस, एम्फिट्रिचस, पेरिट्रिचस. आपण हा क्वेश्चन पॅथॉलॉजी मध्ये घेतला आहे. परत इथे रिपीट करत आहोत कारण हा क्वेश्चनही रिपीट झाला होता. अट्रिचस म्हणजे काय त्याला फ्लॅजेलाच नसतो. मोनोट्रिचस म्हणजे काय एकच फ्लॅजेला प्रेझेंट असतो. लोकोट्रिचस खूप सारे बॅक्टेरिया खूप सारे जे फ्लॅजेला आहे एका एंडला अरेंज होतात. एम्फिट्रिचस म्हणजे काय की जो क्राऊड आहे ओके जो दोन्ही साइडला येतो तेव्हा काय असतो तो एम्फिट्रिचस असतो. पेरिट्रिचस म्हणजे काय की डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॅक्टेरियल बॉडी त्याला काय म्हणतो आपण पेरिट्रिचस. करेक्ट आन्सर काय ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अ फर्म हॅव्हिंग हॉरिझॉन्टल इंटरॅक्शन बट नॉट हॅव्हिंग ऍक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट इज नोन ॲज ऑप्शन आहे इंटिग्रेशन, कोऑपरेशन, कॉंग्लोमरेशन आणि मोनोपॉली. तर बघा जे ऍक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट आता फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे मोनोपॉली हे जे आपण मार्केटिंग मध्ये वगैरे बघतो ओके सेलर आणि बायरच्या रिलेटेड आहे पण इथे काय तो फिजिकल कॉन्टॅक्ट येतो. कॉपरेशन आपण कोऑपरेटिव्ह कामं करतो त्याच्यामध्ये काय तो फिजिकल कॉन्टॅक्ट येतो. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय की एकत्रित येणे याच्यामध्ये काय होतो फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे आणि आपल्याला विचारलेलं काय आहे की हॉरिझॉन्टल इंटरॅक्शन करत असताना आपला फिजिकल कॉन्टॅक्ट नाही ना तर त्याला काय म्हणतो आपण कॉंग्लोमरेशन. इंटिग्रेशन मध्ये येतोच, कॉपरेशन मध्ये येतोच आणि मोनोपॉली मध्ये सुद्धा येतो. ओके बायर सेलरचा कॉन्टॅक्ट हा येतो. इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी कॉंग्लोमरेशन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा द टर्म मिओसिस वॉज कॉइन्ड बाय आणि ऑप्शन आहे फ्लेमिंग, ऑप्शन बी फार्मर अँड मोरे, ऑप्शन सी वॉटसन अँड क्रिक, ऑप्शन सुदन अँड बोवेरी. तर बघा तुम्हाला कन्फ्युज आहे फ्लेमिंग आणि फार्मर अँड मोरे मध्ये होत असेल तर फ्लेमिंग हे हा कॉन्सेप्ट मायटोसिसचा जो कॉन्सेप्ट आहे मायटोसिसचा जो कॉन्सेप्ट आहे हा कोणी दिला होता फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टने दिला होता. फार्मर अँड मोरेनी काय दिलं होतं मिओसिसचा कॉन्सेप्ट दिला होता. वॉटसन अँड क्रिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA काय डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA. इयर कमेंट करून सांगा एकदा कारण इयर वरती क्वेश्चन आलेला आहे. याच्या सुटान अँड बोवेरीची काय आहे क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. ते काय आहे क्रोमोझोम ओके क्रोमोझोम थेरी सुद्धा आपल्याला म्हणू शकतो सुटान अँड बोवेरी. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इमर वीट कॉमनली नोन ॲज खपली वीट बिलॉंग टू विच स्पीसीज. ऑप्शन आहे ट्रेटिकम ॲस्टिवम आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण याला काय म्हणतो कॉमन ब्रेड वीट म्हणतो. काय म्हणतो कॉमन ब्रेड वीट. देन आहे ट्रेटिकम ड्युरम. ट्रेटिकम ड्युरम म्हणजे काय आपला मार्कोनी वीट. कोणता आहे मार्कोनी वीट. आणि इमर वीट कोणता आहे ट्रेटिकम डायकोकम. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी ट्रेटिकम डायकोकम. ट्रेटिकम मोनोकोकम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा सुद्धा काय आहे एक डिप्लॉइड वीट आहे. ओके आजच्यासाठी एवढंच. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय जाऊ नका कारण की इथं तुम्हाला 180+ क्वेश्चन मिळून जातील. ओके देन नेक्स्ट तुमचे जर काही सजेशन असतील मला कमेंट मध्ये सांगा आणि हा सेशन शेअर करायला मात्र विसरू नका. थांबूया इथे. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी.